पुणे स्टेशनच्या नामांतरावरून पुण्यात सध्या चांगलाच राजकीय वाद बघायला मिळतोय। पुणे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं यासाठी भाजपा खासदार मेधा कुलकर्णींनी मागणी केली आहे। मात्र मेधा कुलकर्णींची ही मागणी होताच संभाजी ब्रिगेड, इतिहासकार श्रीमंत कोकाटे आणि शरद पवार पक्षानं या वादामध्ये उडी घेतली आहे। दरम्यान रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या मुद्द्यावरून आता शहरात पोस्टर वॉर सुरू झाल्याचं चित्र आहे। खासदार मेधा कुलकर्णींच्या या मागणीला उत्तर म्हणून शहरात ठिकठिकाणी खोचक बॅनर झळकलेत। या बॅनरमध्ये कोथरूडच्या बाई नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा असा मजकूर होता। हे बॅनर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे लावण्यात आले असल्याची माहिती आहे। बॅनरमुळे शहरात राजकीय वातावरण चांगलंच तापलं असतानाच अशा पद्धतीच्या बॅनरबाजीला उत्तर म्हणून मेधा कुलकर्णींच्या समर्थकांनीही आता जाहीर निषेध नोंदवत काही ठिकाणी सोशल मीडियात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। सुसंस्कृत पुण्याला आणि पुणेकरांना अशा या घाणेरड्या आणि महिलांना उद्देशून अपशब्द मांडणाऱ्या जाहिरातबाजी अशोभनीय आहे। जर एखादी स्त्री लोकप्रतिनिधी जर जाहीरपणे अशी अवहेलना होत असेल तर इतर सामान्य स्त्रियांचं काय? पुण्यात आज एका राजकीय पक्षानं ज्याला स्त्रीची संस्कृती जपण्याची, आदर करण्याचे संस्कार आदरणीय बाळासाहेबांनी दिले आहेत, त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आज कोथरूडची बाई यांना उद्देशून एका स्त्री लोकप्रतिनिधींचा फ्लेक्स पोस्टर लावून तसंच सोशल मीडियावर पाठवून अपमान केलाय। असे पोस्टर लावून सोशल मीडियामध्ये जाहीररित्या एखाद्या स्त्रीच्या भावना दुखावल्याने या वृत्तीचा तीव्र निषेध म्हणून हे पोस्टर त्वरित काढून टाकावेत आणि संबंधितांनी या कृत्याची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे।